मित्रांनो, तुम्ही कधी बाजारात जाता का? भाजी मार्केटमध्ये जात असेल तर बाजारामध्ये विविध प्रकारच्या विविध व्हरायटीच्या मिरच्या आलेल्या असतात. लवंगी मिरची, जाड मिरची, बारीक मिरची, तिखट मिरची, आळणी मिरची आणि शिमला मिरची अशीच एक जी आपली जाड मिरची असते ती आज आपण तिची रेसिपी बनवणार आहोत बेसन पीठ वापरून. चला तर मग आजची रेसिपी बघूया. बघा, त्यासाठी साहित्य लागणार आहे डाळीचे पीठ आणि ते पीठ, डाळीचं पीठ, सोयाबीनचं थोडंसं पीठ टाकलं आहे मी भिजवून आणि त्यामध्ये लसणाची पेस्ट, लाल तिखट, हळदी, होममेड मसाला, जिरेपूड, ओवा पूड आणि मीठ हे सर्व मिक्स करून मी एकत्र ते पीठ भिजवून घेतले. तर मी हे कणिक भिजवून घेतले, बेसन पीठ, सोयाबीनचं पीठ आणि त्याच्यात थोडं ओवा पूड, जिरा पूड, लसणाची पेस्ट आणि मीठ चवीनुसार आणि लाल मिर्च, होममेड मसाला आणि ही मिरच्या असं आपण वांगे चिरतो तसं चिरून घ्यायचं एका साईडने. एकाच बाजून मध्ये आपल्याला बेसन पीठ हे भिजवलेलं पीठ भरायचं आहे. तोपर्यंत आपण इकडे कढईमध्ये मिरच्या शिजलेली एवढं पाणी उकळवायला ठेवायचं आहे. आणि मी आता मिरच्या चिरून घेतल्या आहे. त्यानंतर मी आता जे आपण कणिक भिजवलं आहे ना ते आता प्रत्येक मिरचीमध्ये एकदम व्यवस्थित भरायचे. प्रथमतः पीठ बघून घ्यायचं, मीठ बीठ सर्व व्यवस्थित आहे का. असं एकदम छान. आणि सोयाबीन पिठामध्ये प्रोटीन असतं, तसेच शरीर मजबूत पण होत असतं आणि स्नायूंना एकदम ताकद मिळत असते. त्यामुळे भिजवलेले सोयाबीनचं पीठ दळून घेतलं आहे आणि पचनासाठी पण एकदम फायदेशीर असतं. बेसन पण पचायला एकदम हलके असतं आणि पचनक्रिया त्यामुळे सुधारत असते. गॅस अपचन कमी करण्याचं काम बेसन पीठ करत असतं. त्यामुळे बेसन पिठाचा वापर केला आहे. आणि वजन पण नियंत्रित करता येते, त्यामुळे वारंवार आपल्याला पुन्हा पुन्हा भूक लागत नाही. सोयाबीन आणि बेसन पिठामुळे काय होतं मित्रांनो, आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. त्यामुळे नैसर्गिक ऊर्जा मिळते आणि आपल्या शरीरात जी कमजोरी थकान असते ती कमी होते. विटॅमिन आणि जे अँटीऑक्सिडंट असतात ते पण मिळतात आपल्याला. आणि आपण ही जाड मिरची वापरली ती एकदम कमी तिखट आहे आणि त्यामध्ये व्हिटॅमिन सी इतके जास्त प्रमाणात आहे. आणि त्यामुळे काय होते की आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हे बघा, मी आता पूर्ण मिरच्या भरून झाल्या आणि पाण्याला पण उकळे आलेले आहे, बुडबुडे फुटायला लागले. त्या असे एक एक मिरच्या व्यवस्थित ठेवून घ्यायची. मिरच्या अशी ठेवायची की बेसनाचा भाग वर करायचे. आणि आता आपण झाकून देऊ. थोडं मीठ टाकून घ्यायचं पाण्यामध्ये नॉर्मल. आणि उरलेलं पिठाचं पण आपण भजेप्रमाणे सोडून द्यायचे. आणि हा आयटम आहे ना, हा पदार्थ हृदयासाठी खूपच फायदेशीर आहे. त्यामुळे आपलं रक्तप्रवाह एकदम सळसळीत असतं. कोलेस्ट्रॉल पण कमी होत असतं यामुळे. आणि ही भरलेली मिरची फक्त चविष्ट नाही तर प्रोटीनने भरलेली आणि आरोग्यासाठी एकदम खूप फायदेशीर अशी ही भरीत मिरची आहे आपल्या मित्रांनो. आणि अशा पद्धतीने आपण जर पदार्थ हा बनवला तर आपलं वजन कमी व्हायला पण मदत होते. त्यामुळे आपण जास्त प्रमाणात खात नाही. एकदा जेवण केले की पुन्हा पुन्हा भूक लागत नाही. आणि भरलेले ही जी मिरची आहे, आपण मिरच्या जेवढ्या जास्त खाल्ल्या चांगलं असतं. मिरच्या काही हिरवी मिरची खाल्ल्याने आपले डोळे पण एकदम चमकदार होत असतात. आणि एकदम छान असं रेसिपी आहे ही. आता आपण मिरच्या तयार झालेल्या आहेत, आता आपण त्याला फ्राय करून घेऊ. त्यासाठी अगोदर कढईमध्ये तेल टाका,
त्यानंतर कांदा चिरलेला, नंतर थोडे हळदी पावडर आणि पहिले थोडं कमी मिरची टाकली असेल. आता तुम्हाला जेवढे चांगलं तिखट बनायचं तेवढी मिरची वापरू शकता. कोथिंबर, जिरे घाला आणि ओवा पण थोडं घाला. आणि आपण जो घरी बनवलेला आपला होममेड मसाला असतो तो पण यूज करा. आपण दुसरं काय आणायची गरज नाही. आणि चांगलं मिक्स करून घ्या आणि चवीप्रमाणे मीठ टाका आणि एकदा पुन्हा झाकून द्या 5 मिनिटासाठी. हे बघा किती एकदम टेस्टी आणि झकास अशी स्वादिष्ट मिरची तयार झालेली आहे, भरीत मिरची. तर मित्रांनो बघा आजची रेसिपी एकदम आपलं ताट तयार आहे. तुम्ही नक्कीच करून बघा. अशी मिरची एकदम मुलं आवडीने खातात आणि आपल्याला पण एकदम वेगळं काहीतरी मिरची पण आपण खाऊ शकतो. बघा तर अशी ही भरीत मिरची तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.